श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कशा सर्वजण निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. पहा, सतत इतरांना शिव्या, श्राप, तळतळाट अथवा अपशब्द बोलणे यामुळे आपल्या जीवनावरती काय परिणाम होतो हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहा, बहुतेक जण खूप कामधंदा, खूप कष्ट, खूप देवदेव, खूप व्रत वैकल्य, नामस्मरण करत असतात, परंतु त्यांच्या जीवनात कधीच आपल्याला बरकत किंवा सुख, समाधान, शांतता दिसत नाही. तर हे कशामुळे घडतं हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून कोणतीही माहिती तुमच्यापासून दूर राहणार नाही. आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. पहा, खूप लोकांना सतत शिव्या देण्याची सवय असते. शिव्या देणे हे केवळ राग किंवा द्वेष व्यक्त करण्याची गोष्ट नाही, तर ते आपल्या मानसिक स्थितीची प्रतिबिंब निर्माण करत असतात. तेव्हा ते फक्त त्या व्यक्तीला दुखावते असे नाही, तर आपल्यालाही मन आणि चारित्र्य यावर वाईट परिणाम होत असतो. अशा वाईट सवयींचा आपल्या सामाजिक, मानसिक आणि कौटुंबिक जीवनावरती खोलवर परिणाम होतो. शिव्यांचा वापर म्हणजेच संवादाचा एक वाईट मार्ग आहे, जो आपल्याला इतरांपासून दूर नेतो, आपली प्रतिष्ठा कमी करतो आणि आपल्या नात्यांमध्ये अंतर निर्माण करतो. चला तर आपण जाणून घेऊया या शिव्या देण्याचे काय काय परिणाम आणि कोणते परिणाम होतात. नैतिकतेचा त्रास होतो. शिव्या म्हणजेच आपली मान मर्यादा व सुसंस्कृतीची पातळी खाली आणते, ती खालावते आणि आपल्या विचारसरणीचे आणि आपल्या धर्माचे प्रतिबिंब आपल्या बोलण्यातून दिसते. शिव्या देणारे इतरांच्या नजरेत आपली प्रतिष्ठा गमावतात. एकमेकांशी बोलून संवादाने आपली ओळख तयार होते. त्यामुळे शिव्यांचा वापर टाळल्यास आपण आपल्या व्यक्तिमत्वाचा दर्जा निश्चितच उंचावतो. 2. नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो. शिव्या दिल्याने आपल्या जवळच्या नात्यावरती नकारात्मक निगेटिव्ह परिणाम होतो. अशा शब्दांचा वापर केल्याने दुसऱ्यांच्या मनात दुःख आणि राग निर्माण होते, ज्यामुळे नात्यात ताणतणाव येतो. एखाद्या कुटुंबातील सदस्य किंवा नवरा बायकोला सतत शिव्या ऐकवत असतील तर त्यांच्याशी आपला संवाद आणि विश्वास संपतो. त्यामुळे आपले नाते तुटण्याचे व नातेसंबंधात कटुता येण्याचे वातावरण निर्माण होते व नाते तुटण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते. 3. मनात असंतुलन निर्माण होते. शिव्या देणे ही एक निगेटिव्ह भावना बाहेर पडण्याची पद्धत असते. जेव्हा आपण सतत अशा अपशब्दांचा वापर करतो तेव्हा आपल्या मनात असंतुलन निर्माण होते. रागाच्या क्षणामध्ये तणाव आणि चिडचिड वाढते. शिव्यांच्या सवयीमुळे आपल्याला शांतीपूर्ण जीवन जगणे कठीण होऊन जाते. 4. सामाजिक प्रतिष्ठा कमी होते. कोणत्या समाजात, कार्यक्रमात किंवा सार्वजनिक ठिकाणी शिव्या देणाऱ्या व्यक्तीची प्रतिमा नकारात्मक तयार होते. बरेच लोक अशा व्यक्तींशी बोलणे टाळतात आणि आपल्या बोलण्याला गांभीर्याने कधीच घेत नाहीत. आपली सामाजिक प्रतिष्ठा कमी होते, सन्मान कमी होतो, ज्यामुळे व्यक्तिमत्वावरती दीर्घकाळपर्यंत त्याचा प्रभाव राहतो. विश्वास कमी होतो व त्याचे वाईट परिणामही आपल्या जीवनावरती होतात. 5. व्यावसायिक जीवनावरती त्याचा परिणाम होतो. शिव्या देणे हा व्यक्तीच्या व्यावसायिक जीवनावरती देखील परिणाम करत असतो. एखाद्या कार्यालयात किंवा व्यावसायिक ठिकाणी शिव्या वापरल्यास आपल्याबद्दलचा आदर कमी होतो. अशा वागणुकीमुळे आपल्याला जबाबदारी बदलते किंवा मग तेथील
कामधंदाही आपल्याला सोडावा लागतो. शिवाय इतर सहकाऱ्यांसोबतची आपली मैत्रीसुद्धा तुटू शकते. कारण प्रत्येक वेळी आपल्याला व्यवसायाच्या ठिकाणी समजून घेणारे कोणी ना कोणी असेलच असं नाही. आणि शक्यतो नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी असं कोणीही भेटतही नाही. एक वेळा घरातील लोक आपल्याला समजून घेतात की आपण रागावलेलो आहोत, पण बाहेरच्या व्यक्ती कोणीही तुम्हाला समजून घेत नाहीत. शिव्या देणं तेही खपून घेत नाहीत. 6. रागावरती ताबा ठेवणे कठीण होते. शिव्या देणाऱ्याचा राग नियंत्रणातच राहत नाही. सतत शिव्या देणारे व्यक्ती छोट्या छोट्या गोष्टींवरती चिडतात आणि त्यामुळे आपल्या भावनांवरती त्यांचं नियंत्रण राहत नाही. परिणामी अशा व्यक्तींना रागावर ताबा ठेवणे अशक्य होऊन जाते. 7. मानसिक आरोग्यावरती नकारात्मक परिणाम होतो. शिव्या देणे आपला मानसिक आरोग्यावरती वाईट परिणाम करत असते. अशा नकारात्मक अपशब्दांचा सतत वापर केल्याने अनेक चिंता निर्माण होऊ शकतात. आपल्या शरीरामध्ये निगेटिव्ह हार्मोन्स तयार होतात. 8. शांततेचा अभाव निर्माण होतो. शिव्यांचा वापर आपल्यामध्ये आणि आपल्या भोवतालच्या वातावरणात अस्थिरता निर्माण करतो. जेव्हा एखाद्या घरात किंवा समाजात अशा शब्दांचा वापर सतत होतो तेव्हा शांतता हरवते. आपल्या घरात किंवा कामाच्या ठिकाणी अव्यवस्था निर्माण होते. घरात लहान मुलं असतील तर ते वाईट शब्द लगेच लक्षात ठेवतात आणि बाहेर त्याच शब्दांचा वापर करतात. शिव्या देत असताना त्या व्यक्तीच्या शरीरात अनेक नकारात्मक आणि रासायनिक बदल घडतात, ज्यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरती त्याचा परिणाम होतो. अशा स्थितीत शरीरात त्वरित काही प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता असते. शिव्या देण्याच्या वेळी राग आणि ताणतणावाच्या तीव्रतेमुळे शरीरात कॉर्टिसोल आणि ॲड्रेनालाईन या तणाव संबंधित हार्मोनची पातळी वाढते. हे हार्मोन्स पुढील परिणाम घडवतात. हृदयाची गती वाढते, रक्तदाब आणि हृदयाचे ठोके वाढतात, ज्यामुळे रागाच्या वेळी हृदयावर अधिक ताण येतो आणि रक्तदाब वाढतो. उच्च रक्तदाबामुळे दीर्घकाळात हृदयविकार होण्याची शक्यता असते. न्यूरोट्रान्समीटर्स असंतुलन होऊ शकते. हे मेंदूतील राग, आनंद आणि भावनिक प्रतिक्रियांशी संबंधित असतात. डोपामिन वाढल्यामुळे व्यक्तीला तात्पुरती तणावमुक्ती किंवा स्फूर्ती जाणवू शकते, पण याचा मानसिक आरोग्यावरती विपरीत परिणाम होऊ शकतो. सहनशीलता कमी झाल्यामुळे व्यक्तीला नैराश्य आणि चिडचिडेपणा येतो. अव्यवस्था आपल्या जीवनामध्ये येऊ शकते. रागाच्या आणि शिव्या देण्याच्या स्थिती शरीरातील श्वास घेण्याचा वेग वाढवतो. फुफ्फुसामध्ये जास्त ऑक्सिजन घेण्यासाठी प्रयत्न होत असतात, परंतु यामुळे शरीरावरती ताण निर्माण होतो व हृदयावरती अतिरिक्त भार पडतो. पचनावर परिणाम यामुळे होतो. तणावाच्या स्थितीत पचनसंस्थेवरती परिणाम होतो. शिव्या देत असताना ताणतणावामुळे शरीरातील पचनक्रिया मंदावते, कारण मेंदू शरीराच्या इतर भागांना अधिक ऊर्जा पाठवतो. यामुळे अपचन, ॲसिडिटी आणि पोटाचे व आतड्याचे विकार उद्भवू शकतात. शिव्या देत असताना शरीरातील मांसपेशीत अनेक बदल घडत असतात. हा ताण विशेषतः खांद्यांमध्ये, मानेला, त्याचप्रमाणे मणक्याला, पाठीला जाणवतो. यामुळे दीर्घकाळ मांसपेशीच्या वेदना, स्नायूंची ताठरता आणि इतर दुखणे निर्माण होते. रक्तातील साखर पातळी वाढते. तणाव आणि रागाच्या वेळी शरीरात अधिक ऊर्जा मिळवण्यासाठी रक्तातील साखरेची पातळी शरीरात वाढते. यामुळे मधुमेह असलेले किंवा रक्तातील साखर पातळी नियंत्रण ठेवण्याची गरज असलेल्या लोकांसाठी हे घातकही ठरू शकते. तणावामुळे शरीरावर होणारे परिणाम हानिकारक असू शकतात. ज्या व्यक्तीला शिव्या दिल्या जातात
त्याच्या मनात काही विशिष्ट मानसिक आणि भावनिक प्रतिक्रिया सुरू असतात. तो समोरच्या व्यक्तीला तितक्याच नकारात्मक ऊर्जेने पाहत असतो. त्या व्यक्तीला प्रचंड अपमान झाल्यासारखं वाटू लागतं. त्यातून त्याच्यामध्ये अस्वस्थता निर्माण होते, ज्यामुळे त्या व्यक्तीला राग, दुःख आणि नकारात्मक भावना, क्लेश निर्माण होऊ शकतात. तुम्ही पाहिलं असेल की जो कोणी शिव्या देतो किंवा जे कोणी शिव्या देतात ते इतर कोणत्याही रागापेक्षा त्या वेळेला येणारा राग हा भयंकर असतो. समोरचा त्यामुळे संरक्षणात्मक भूमिकेत जातो आणि शिव्यांचा प्रतिकार करण्याचा विचार करतो. आत्मसन्मान दुखावला गेल्यामुळे त्वरित प्रत्युत्तरही देऊ शकतो. काही वेळा जर त्या व्यक्तीला शिव्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी ताकद नसली तरी परिस्थितीवरती नियंत्रण ठेवण्यास तो असमर्थ असेल तर त्याचे नैराश्याची भावना त्यामध्ये निर्माण होते. यामुळे त्या व्यक्तीला मानसिक ताण येऊ शकतो व तो डिप्रेशनमध्येही जाऊ शकतो. त्याचा आत्मविश्वास कमी होतो. ती व्यक्ती कशी प्रतिसाद देते हे तिच्या संस्कारावर, व्यक्तिमत्त्वावर व आत्मविश्वासावरती, मानसिक स्थितीवरती अवलंबून असते. स्वामी भक्तांनो, शिव्या देणं हे आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. कारण ते इतरांना दुखवू शकते. नातेसंबंधावरती त्याचे नकारात्मक परिणाम होऊ शकतात. या उलट जर आपल्या भावनांना योग्य प्रकारे व्यक्त करण्यासाठी जर तुम्ही योग्य शब्दांचा जर तुम्ही वापर करत असाल तर त्याने अधिक चांगल्या प्रकारे प्रश्न सोडवले जाऊ शकतात. शांतपणे संवाद साधणे, समोरच्याला समजून घेणे आपल्या सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे. आपल्या संस्कारांचे ते प्रतिबिंब आहे. स्वामी भक्तांनो, दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही अनेक सकारात्मक पॉझिटिव्ह विचारांनी भरून जावे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, आकांक्षा पूर्ण व्हाव्यात. तुम्हाला सुख, समृद्धी लाभावी हीच स्वामींचरणी प्रार्थना. स्वामी भक्तांनो, व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित कमेंट्समध्ये सांगा आणि ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. झालेली सेवा स्वामींचरणी रुजू. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.